39 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. एकोणचाळीस धावा बनवायच्या आहेत आंबिवली या टीमला या मॅच मध्ये. ज्या संघर्ष केळणी संघाने पहिल्या मॅच मध्ये 107 धावा बनवल्या होत्या, त्याच संघर्ष केळणी या टीमला 4 षटकांमध्ये 38 या धावसंख्येवरती थांबवलंय आणि 39 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय, केतन आणि रोहित ही जोडी आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल रोशनभाई गोंदले साहेब इथे उपस्थित आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 10,000 रुपयांचं डोनेशन आलेले आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. रोशनभाई गोंदले साहेबांचं मनापासून आभार, कारण की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एकूण 10,000 रुपयांचं डोनेशन आहे. पहिल्या चेंडूवरती मिळते एक धाव. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आपल्या व्यासपीठावरती रोशनभाई गोंदले साहेब आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठं आर्थिक सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. पहिल्या चेंडूवरती आली आहे एक धाव. अजय आहेत. यावेळी फटका चांगला आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. अजय भाकरे आहेत गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 5. 39 धावा डिफेंड करायच्या आहेत 4 षटकांमध्ये संघर्ष केळणी या टीमला. फुलटॉस चेंडू आहे. लाईन पूर्णपणे मिस केली होती आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज रोहित. धावसंख्या आहे 6. 39 धाव बनवायच्या या मॅच मध्ये. अजय पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या आहेत 10. आंबिवली संघाचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. वॅगनर कार मध्ये बसून ते सामन्याचा एन्जॉय करतायत. येस. धावसंख्या आहे 10. 39 धाव बनवायचे आहेत आणि फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे आंबिवली या टीमने या मॅच मध्ये. रोहितने 2 चौकार लगावले सलग. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. गॅप मधून चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावां. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि तब्बल 12 धावा खर्च करतोय गोलंदाज अजय भाकरे या पहिल्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज रोहितचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का आंबिवली या टीमला 12 या धावसंख्येवरती. ऋषी येत आहेत नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे 1/12. रवी दादा धुमाळ
प्रचंड मेहनत आहे. धावसंख्या आहे 12. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समन ऋषी येत आहेत. यावेळेस कीपर बीट झालेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईस येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. बनवायच्या धावा 4 षटकांमध्ये 39. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 26 या मॅच मध्ये आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मोहिली गावचे उद्योजक समाजसेवक रोशनभाई गोंदले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 10,000 रुपयांचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आयोजकांच्या वतीने. 18 चेंडू बनवायच्या धावा 26 या मॅच मध्ये. दादा तुम्ही या पाठीमागे, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कुमार दादा वेलकम, स्वागत आहे. पहिल्या मॅच मध्ये ते नव्हते. नक्कीच आयोजक जात आहेत, थोडीशी चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
पाण्याची व्यवस्था सप्लायर यांच्या माध्यमातून, त्यानंतर आपला हार्डवेअर यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आहे. 14,000 रुपयांचं डोनेशन आहे या स्पर्धेसाठी. नितेश दादा यांच्या माध्यमातून 4 दिवस पाण्याची व्यवस्था आहे आणि 5,000 रुपयांचं डोनेशन देखील आहे. त्यानंतर आपला हार्डवेअर यांच्याकडून देखील 14,000 रुपयांचं डोनेशन आहे या स्पर्धेसाठी. अठरा चेंडू बनवायच्या धावा 26 मॅच मध्ये वेदांत येतोय. गोलंदाजी मार्ग होती, ड्राइव्ह करतोय बॅक टू द बॉलर. क्या बात है, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग फिल्डिंग वेदांतने केली फॉलो थ्रू मध्ये आणि येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू आला डॉट. 17 चेंडू शिल्लक आहेत. 26 ची गरज आहे मॅच मध्ये. 17 चेंडू आणि 26 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी आंबिवली या टीमला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे गोलंदाज वेदांतच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या मॅच मध्ये 2 षटकं हाताळली होती याच वेदांतने. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आणि संघर्ष क्रिकेट संघ केलनी या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव वाचवली आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 16. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. बेनिफिट आहे लेफ्टीला, कारण की हवा देखील याच दिशेने वाहते. जेव्हा दुपारचे 1 वाजतात त्यानंतर हवा देखील या दिशेने वाहते आणि त्यामुळे डावखोऱ्या त्याच्या फलंदाजांना बेनिफिट असणार आहे या मैदानावरती. 15 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे या मॅच मध्ये आंबिवली या टीमला. बॅटची कडा आणि थर्डमॅनला क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि बनवायच्या धावा 21. या मॅच मध्ये हाय व्होल्टेज सामना, बिग फॅट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. चौदा चेंडू आणि 21 धाव बनवायच्या आहेत आंबिवली या टीमला. पुन्हा ड्राइव्ह करता डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? धावाची संधी आहे आणि यस पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कृष्णा गेणे सर, सॉफ्ट सिग्नल द्या. आपण सॉफ्ट सिग्नल.
युटी फलंदाज झालाय बाद. यश येतोय नवीन फलंदाज. हातामध्ये इक्वेशन आहे 13 चेंडू आणि 20 ची गरज या मॅच मध्ये. 13 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावांची अजूनही गरज आहे. मठे कुंदे संघ देखील दाखल होतोय. राज वेलकम, स्वागत आहे राज शेलार. तेरा चेंडू आणि 20 धावांची गरज. यश येतोय नवीन फलंदाज. 13 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 19. गोलंदाज वेदांत. पुन्हा एकदा अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाने केली चूक, झेल ड्रॉप केला आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार देखील येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बारा चेंडू आणि 16 ची गरज आहे या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू आणि 16 धावा बनवायच्या आहेत जय बोरपेदेव क्रिकेट संघ आंबिवली या टीमला. पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग पॉइंटला क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज ऋषीचा खेळ लागतोय. अजून एक धक्का आंबिवली या टीमला. न्यू बॅट्समन प्रितेश आहेत. 11 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आंबिवली विपक्ष केळणे या 2 टीम मध्ये जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये रायते 11 रायते या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल. ऑन साइड ला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट फिल्डिंग. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या.
फिल्डर होते वेदांत. क्या बात आहे, वेदांतने हा चेंडू अडवलाय आणि आपल्या टीमसाठी या नक्कीच 5 धावा वाचवले आहेत. आपण बाउंड्री चेक करूया. पाठीमागे नक्कीच आमचे व्हॉलेंटियर देखील आहेत, त्यांना आपण विचारूया. पंच सेफ आहे का? यस सेफ आहे, अडवलेला आहे आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 24. 24 धावा जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. यश, ज्या यशचा झेल सोडलाय. यावीस फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत. थोडीशी फंबल झाले, एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी असेल, विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद प्रितेश. बॅक टू द पविलियन. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 14. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. यश बॅक टू द पविलियन. ही गोल्डन विकेट मिळवली. यश बाद होतोय. वेदांतने हा झेल पकडलेला आहे. डीप मिड विकेट सीमा रेषेवरती. ज्या वेदांतने यादी एक षटकार देखील अडवलाय, ज्या वेदांतने यादी एक षटक देखील फेकलाय, तोच वेदांत आपण पाहतोय. या चेंडूवरती अप्रतिम झेल पकडलाय. चेंडू शिल्लक आहेत 8. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14. या मॅच मध्ये 14 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आठ चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे. यस पंच काहीतरी इशारा करतायत आणि पंचांचा नक्कीच दोन्ही पंच एकत्र येत आहेत. कृष्णा केणे सर आणि प्रवीण विशे सर चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. या मॅचला भरपूर उशीर होतोय कारण की यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि मेगा फायनल एकूण 3 सामने खेळवायचे आहेत.
2 धावांची पेनल्टी, कारण की फलंदाज जेव्हा बाद झाला होता तेव्हा क्रॉसिंग करणं बंधनकारक होतं, ते क्रॉसिंग केलं नाही बॅट्समनने, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल. टार्गेट 41 धावांचं असेल आणि आता मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे. सामना टर्न झालाय. संघर्ष खेळणीच्या बाजूने हा सामना झुकलेला आहे, कारण की 2 धावांची पेनल्टी लागली आहे आंबिवली या टीमला. 8 चेंडू शिल्लक, 16 ची गरज. ऑन साइडला फटका चांगला, वेदांत आहे डीप मध्ये. 1 धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, त्याच्यावरती मिळते 1 धाव. संदेशने या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत संदेश. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. हे दोन्ही प्लेयर्स 12th मॅन आणि 13th मॅन आहे का? 2 धावांची पेनल्टी देऊ प्लीज. आपण डगआउट मध्ये बसा, नाही तर बाहेर बसा. ड्रेसिंग कोड सेम आहे, या गोष्टीची नोंद घ्या. 7 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला गेले, अप्पर कट, सीमारेषेच्या बाहेर आहे तो चौकार. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 30. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली या टीमला 6 चेंडू 11 ची गरज आहे. सहा चेंडू आणि 11 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला 1 तास झाला या सामन्यासाठी, त्यामुळे विनंती असेल आपण सामना स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चिरागने नक्कीच साहिलने चौकार लगावलाय आणि स्ट्राइक इनला फलंदाज चिराग आहेत. 6 चेंडू 11 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती जयेश येत आहेत. जयेश भोईर गोलंदाजी मार्क वरती. या शेवटच्या षटकामध्ये या 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. 11 धावांची गरज दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी. लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्टेट ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल पंच आउट आहे, परंतु आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायर टीव्ही अंपायर योगराज महाराज बुटेरे आहेत. OUT फलंदाज झाल्या बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. अक्षय चौधरी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडू आणि बनवायचे धावा 10. या मॅच मध्ये काटेकी टक्कर, बिग फाईट सामना रंगतोय. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. स्ट्राइक इनला फलंदाज चिराग आहेत.
5 चेंडू 10ची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केलं, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबादची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली या टीमची 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावांची गरज आहे. चार चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन यावेळी फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑनला पुन्हा एकदा वेदांत आणि पुन्हा एकदा फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय. 8 फलंदाज बाद झालेत. विकी तुमच्या माहितीसाठी 8 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. 3 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू बनवायचे, धावा 8. पेनल्टीच्या 2 धावा महागात पडतील आंबिवली या टीमला, कारण की क्रॉसिंग केलं नव्हतं जेव्हा बॅट्समन बाद झाले होते. त्यानंतर क्रॉसिंग त्यांनी केलं नव्हतं, त्यामुळे त्या 2 धावांची पेनल्टी लागली. 3 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन जितेश येत आहेत. जितेश आणि अक्षय ही जोडी आहे. अक्षय मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. जयेश भोईर वर्सेस अक्षय चौधरी. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ओव्हरथ्रो झालाय. दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि सामना आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 ची गरज आहे या मॅच मध्ये. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. 2 चेंडू 5 ची गरज. स्ट्राइक एंडला फलंदाज जितेश. 8 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या आहे 36. 41 धाव बनवायचे आहेत. 2 चेंडू शिल्लक आणि 5 ची गरज. ड्राईव्ह करताय, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 1 चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. अभी नाही तो कभी नाही. 1 चेंडू बनवायची धाव 4. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना कोणी जिंकू दे, हा विजय क्रिकेटचा, हा विजय आहे या स्पर्धेचा. 1 चेंडू 4 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोल्डन चौकार येईल का? एक चेंडू आणि 4 ची गरज आहे. टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. जयेश की अक्षय, अक्षय की जयेश. 1 चेंडू 4 धावा.
आणि गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार, विजयाचा चौकार आणि सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय बोरपेदेव क्रिकेट संघ आंबिवली या टीमने. अभिनंदन आंबिवली संघाचं. चला कॅप्टनने या टॉस साठी रायते आणि आंबिवली हा सामना असेल 3 षटकांचा. चला दोन्ही कॅप्टन आंबिवली प्रेक्षकांनी बाहेर जा विनंती असेल. चला कॅप्टनने या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गोल्डन चौकार लगावला अक्षय चौधरी मॅन ऑफ द मॅच.